नमस्कार मित्रांनो, मकर संक्रांती म्हणजे फक्त तिळगुळ, पतंग आणि काळे कपडे नाहीत, तर या सणामागे दडलेले आहेत संस्कार, परंपरा आणि लहान मुलांच्या आरोग्याची खास काळजी. मग संक्रांतीनंतर लहान मुलांचे बोरस्नान का केले जातं? चला जाणून घेऊया यामागची धार्मिक आणि सामाजिक व शास्त्रीय कारण. नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. यंदा मकर संक्रांत 14 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो आणि सकारात्मक ऊर्जेची सुरुवात होते. महाराष्ट्रात मकर संक्रांतीनंतर लहान मुलांचं बोरस्नान केलं जातं. विदर्भात यालाच लहान मुलांची लूट म्हणतात, तर काही ठिकाणी बोरलूट या नावाने ही परंपरा ओळखली जाते. बोरस्नान म्हणजे लहान मुलाला सजवून त्याच्या डोक्यावरून बोर, ऊस, हरभरे, मुरमुरे, बत्तासे, हलवा, तिळाच्या रेवड्या टाकल्या जातात आणि हे पदार्थ इतर लहान मुलं आनंदाने लुटतात. पण आपल्या सर्वांच्या मनात एक प्रश्न नक्कीच येत असेल की ही परंपरा केव्हापासून आणि का सुरू झाली? तर बोरस्नानामागे एक पौराणिक कथा आहे. करी नावाच्या राक्षसाची वाईट नजर लहान मुलांवर पडू नये म्हणून हा विधी केला जातो. ही प्रथा सर्वप्रथम बालगोपाळ श्रीकृष्णांवर करण्यात आली. लहान मुलं म्हणजेच कृष्णाचं रूप आहे आणि त्याचं रक्षण व्हावं म्हणून बोरस्नानाची परंपरा सुरू झाली आहे. आणि तुम्हाला माहिती का, बोरस्नान फक्त धार्मिक नाही तर आरोग्यदायी देखील आहे. मकर संक्रांत म्हणजे ऋतू बदलायची सुरुवात. या काळात लहान मुलांची प्रतिकारक शक्ती वाढावी, त्यांना ऋतूतील फळं, धान्य मिळावीत यासाठी हा विधी केला जातो. मध्ये जी फळं मुलं खात नाहीत ती बोरस्नानाच्या निमित्ताने त्यांच्या पोटात जातात. मकर संक्रांतीनंतरचा करी दिन बोरस्नानासाठी विशेष शुभ मानला जातो. तसेच रथ सप्तमीपर्यंत बोरस्नाने करता येतं. साधारणतः 1 ते 5 वर्षापर्यंतच्या मुलांचं बोरस्नान हे केलं जातं. तर बोरस्नान करण्यासाठी स्वच्छ जागी पाट किंवा चौरंग ठेवून बाळाला बसवावं. काळ्या रंगाचे नवीन कपडे, हलव्याचे दागिने घालावेत. औक्षण करून बोर, ऊस, भुईमूग, कुरमुरे बाळाच्या डोक्यावरून फिरवून टाकावेत. आजकाल सुरक्षिततेसाठी छत्रीचा वापरही केला जातो. तर मित्रांनो, बोरस्नान म्हणजे फक्त बोर, ऊस किंवा लूट नाही, तो आहे आपल्या संस्कृतीचा प्रेमळ स्पर्श. ज्या हातांनी बाळावर बोरस्नान टाकलं जातं त्या हातांमध्ये असतात आशीर्वाद, डोळ्यात असते माया आणि मनात असते एकच इच्छा, हे बाळ कायम सुखी, निरोगी आणि सर्वांचा लाडका राहो. मकर संक्रांतीच्या या पवित्र सणात लहान मुलांभोवती प्रेमाचं, संरक्षणाचं कवच तयार केलं जातं. ही परंपरा शिकवते आनंद वाटायला, संस्कार जपायला आणि पुढच्या पिढीपर्यंत आपली ओळख पोचवायला. आज बदलतंय जग, पण जपायचं संस्कारांचं मूल. बोरस्नान हा विधी नाही, तो आहे आपल्या संस्कृतीचा आशीर्वाद. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांचं बोरस्नान हे नक्की करा.